पश्चिम आशियातील युद्धाचा भारतासह जागतिक अर्थव्यवस्थेला फटका. कच्च्या तेलाचे दर $100च्या पार. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयात ऐतिहासिक घसरण. युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरूच. सेन्सेक्स 1900 अंकांनी घसरला. निफ्टीत 600 अंकांची घसरण. भारताने पर्यायी देशांकडून तेल खरेदी वाढवली. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय. अमेरिका, रशिया, पश्चिम आफ्रिकेकडून कच्च्या तेलाची भारताने वाढवली खरेदी. इराण विरोधात ट्रम्प आणखी आक्रमक भूमिकेत. इराणचे सैन्य आणि राज्यकर्ते नष्ट केल्याशिवाय युद्ध थांबणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले. आठवड्याभरात लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू. 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला जीव. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ल्यात अमेरिकेचे 21 सैनिक ठार तर अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त. मनामा येथे अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला करण्यात आलं लक्ष्य. इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच. काल सौदी अरेबिया, दुबई, कतार आणि बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले. इंधन टाक्यांना केलं लक्ष्य. इराणमध्ये तेहरानमधील तेल डेपोला भीषण आग. आगीच्या ज्वाळांनी अक्षरशः आकाशाला कवेत घेतल्याचं दृश्य. इराणवरील संकट आणखीनच गहिरं होणार. युद्धापाठोपाठ आता इराणवर नवीन संकट. तेहरानमध्ये काळा पाऊस पडला. इस्रायली हल्ल्यानंतर पर्यावरणाची इराणमध्ये मोठी हानी. तेल साठ्यांना लागलेल्या आगीमुळे काजळी आणि तेलाचे अंश मिसळून पडतोय पाऊस. आखाती देशातील भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य. युद्धजन्य परिस्थितीवर राज्यसभेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं निवेदन सादर. व्यापारावर परिणाम झाल्याची दिली माहिती. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक झाले आक्रमक. सरकारच्या विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. रायगडमध्ये मनसेच्या 20व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सदस्य नोंदणीला सुरुवात. जे काय बोलायचंय ते 19 मार्चच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातच बोलेन, राज ठाकरेंनी दिली माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी VSR कंपनीच्या मालकाची चौकशी. अपघातात पायलट सुमित कपूरचीच चूक, VK सिंग यांचा दावा. अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करावी. रोहित पवार यासाठी झाले आणखी आक्रमक. रोहित पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी वाढल्या. आज सपाच्या अखिलेश यादव यांची घेतली भेट. थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांच्या मुंबई महापालिका करणार लिलाव. मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारती, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस जारी. 5 थकबाकीदारांनी भरले 10,45,00,000चा मालमत्ता कर. रेल्वेनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ. वर्षभरामध्ये मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड. हुकट्यांकडून वर्षभरात 1,31,00,000ची दंड वसुली सुद्धा झाली. आज मुंबईकरांना सोसावी लागते उष्णतेची झळ. पारा 37 अंशांच्या पार जाण्याचा अंदाज. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत तिसऱ्यांदा जगज्जेता. अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी केला पराभव. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशनचीही अर्धशतकी खेळी यशस्वी, तर बुमराहसह अक्षर पटेलचा भेदक मारा.
विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांकडून टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव. टीम इंडियातील खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होणार. संजू सॅमसनसह बुमराह आणि ईशान किशनच्या खेळीचं केलं कौतुक.